जो माझा जीवन प्रवास झालेला आहे खूप संघर्षातून झालेला आहे। 49% माझं दिव्यांगत्व आहे। उमेद अभियानाने मला चालायला शिकवलं। मी चालत नसून तर मी आता सध्या धावत आहे। दिव्यांगत्व म्हणजे खचून जाणे नव्हे, तर त्यावर मात करून यशाची शिखरे पार करणे होय, हे सिद्ध करून दाखवले आहे धुमाळवाडी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर येथील सौ वृषाली दीपक झोळेकर यांनी। 2005 साली माझं लग्न झालं। आमची घरची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती, बेताचीच परिस्थिती असल्यामुळे सासऱ्यांचा जो पिढीजात व्यवसाय गिरणी पिठाची चक्की होती तो आम्ही वाढवण्याचा प्रयत्न केला आणि उमेद अभियानाची माहिती मला तालुका प्रमुख प्रभात संघाचे समन्वय यांच्याकडून मला माहिती मिळाली। उमेद अभियानामध्ये 2019 साली मी आले। जवळजवळ 6 लाखाची मदत अभियानाकडून झालेली आहे आणि त्यानंतर एक जुनी शेवाळ्याची कुरड्याची गिरणी बघितली आणि तिच्यावर माझा छोटासा व्यवसाय चालू केला। व्यवसायाच्या माध्यमातून मी एक मशीन घेत राहिले। एक खारी खोबऱ्याची गिरण घेतली, धने दळणे, मिरची दळणे, हळद दळणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्याच्या गिरण्या घेतल्या। तर आतापर्यंत माझा प्रवास 15 गिरण्यांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। आपल्या पारंपरिक व्यवसायाला उमेद अभियानाच्या साथीने नव्या उंचीवर नेऊन आज त्या प्रतिवर्षी 8 लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत। कोविड काळ आला तेव्हा आम्हाला स्वतः कोरोना झाला होता, गिरण बंद होती। त्याच्यानंतर आम्ही गिरण उघडली तरी पण दळणं दळायला येत नव्हते आणि त्याच काळामध्ये मी माझं घर बांधायला काढलं होतं। असं वाटायला लागलं तर उगाच घर बांधायला काढले मी, आता कसं घर पूर्ण होईल। खूप टेन्शन होतं मधल्या काळामध्ये, पण आम्ही विचार करून हार मानली नाही। त्याच्यात अजून उमेदीने आम्ही पुन्हा उभं राहिलो। त्यांनी जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करून एक चांगली, सुखी आणि समृद्ध सकाळ आयुष्यात आणली आहे। मी जे पडक्या घरात राहत होते, उमेदच्या माध्यमातून मी आज 25 लाखाच्या बंगल्यात आलेली आहे। उमेदमुळे मला बाहेर पडायला मिळालं, उमेदची ताकद मिळाली, उमेदचे पंख मिळाले। आज मी उंच भरारी मारणार आहे उमेदच्या माध्यमातून।